बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये नणंद सुनेत्रा पवार यांना मात देणाऱ्या सुप्रिया सुळेंनी आता थेट बंधू अजित पवार यांना आव्हान दिलंय। आगामी काळामध्ये अजितदादांच्या दादागिरीला भिडण्याचे संकेत त्यांनी दिलेत। बारामतीमधील अजित पवारांच्या साम्राज्याला सुरुंग लावण्याचा पवित्रा असा एक प्रकारे त्यांनी घेतलेला आहे। बघूया त्याबद्दलचा एक रिपोर्ट। बारामतीतल्या दादागिरीला भिडणार ताई, दादांच्या दडपशाहीला नडणार ताई। सुप्रिया सुळेंचा थेट अजित पवारांना दम। बारामतीच्या अटीतटीच्या निवडणुकीत सुप्रिया सुळेंनी वहिनी सुनेत्रा पवारांना पराभवाचा फुल आहेर दिला। सून की लेक अशा पवार घरातल्या कौटुंबिक संघर्षात बारामतीकरांनी लेकीच्या बाजूने कौल दिला आणि सुप्रिया सुळेंनी विजयाचा चौकार लगावला। आता निवडणूक जिंकल्यावर त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना शिंगावर घ्यायचं ठरवलंय। निवडणूक काळात कार्यकर्त्यांना धमकावणं, ऐन मतदाना दिवशी वेल्ह्यातील पीडीसीसी बँक 24 तास उघडी असणं, इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणेंची दमदाटी, काम करा अन्यथा बघून घेऊ अशी अजितदादांची भाषा, मत दिलं तरच निधी मिळेल अशा अनेक तक्रारी अजित पवार आणि त्यांच्या पक्षाविरोधात आल्या। त्याचा हिशोब चुकता करायचा विडा सुप्रिया सुळेंनी आता उचललाय। त्यांनी जर पुन्हा एकदा त्या 2-4 व्यक्ती ज्या आहेत त्यांनी पुन्हा एकदा आपल्या कुठल्याही कार्यकर्त्याला धमकी जर दिली तर तुमच्या घरी पाहुणा म्हणून मीच राहिला येणार। कारण काही धमकी आता चालणार नाही। ज्यांनी दिलेले आहे त्यांना मी विनम्रपणे सांगते की तुम्ही तेव्हा जे काय थैमान घातलं होतं बारामती लोकसभा मतदारसंघात, बारामतीत दिल्या का नाही धमक्या मला माहिती नाही, पण बाकीच्या तालुक्यात तर सुचाट, भोर, वेल्ला, मुळशी, खडकवासला, हवेलीत तर घराघरात तो व्यक्ती आहे। ये सब नाही चलेगा। अजितदादांनी नाती बाजूला ठेवून राजकारणाचा खेळ खेळल्यानं आता सुप्रिया सुळेही अजित पवारांच्या साम्राज्याला सुरुंग लावायला सज्ज झाल्या। अगदी दूध संघापासून ते विधानसभा निवडणुकीत आपण शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण ताकदीने उतरणार अशी घोषणाच त्यांनी केली आहे। सोसायटी, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, बँक आणि काय राहिलं, कारखाना, खरेदी विक्री संघ, दूध संघ, ग्रामपंचायत आणि विधानसभा, आता लोकसभा तर संपली। त्याच्यामुळे ह्या प्रत्येक इलेक्शनला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय शरद पवारांच्या नेतृत्वात ताकदीने प्रत्येक इलेक्शनला उतरतो। अजितदादांचा विषय निघाला की सुप्रिया सुळे थेट बोलणं टाळायच्या, मात्र आता त्यांनी पदर खोचून अजितदादांना आव्हान द्यायचं ठरवलंय। बारामतीच्या खासदारकीवर डोळा ठेवणाऱ्या, त्यासाठी साम दाम दंड भेद वापरणाऱ्या आपल्याच दादाला बारामती बाहेर काढण्याचा चंग ताईनं बांधल्याचं दिसतंय। लोकसभा निवडणुकीत अजित पवारांना धुळचारत सुप्रिया सुळेंनी पुन्हा बाजी मारली, मात्र त्यांना दिवसल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत अजितदादांना आता सुप्रियातांशी 2 हात करावे लागतील हे नक्की। जावेद मुलानी, G24 तास, बारामती।